हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला आता मैत्रिणींनो, आज आपण फोरटक्स ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग बघणार आहोत. त्यासाठी मी कपड्याची पूर्ण घडी टाकलेली आहे. घडी 8 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, पूर्ण उंची 13, 1 इंच वाढून 14 घेतलेले आहे. त्यानंतर शोल्डर 5.5 घेतलेले आहे. गळा रुंदी 2.25 आणि गळा 6 इंच घेतला. त्यानंतर खालच्या साईडनं 2.5 इंच आणि आपण याचा आता बॉक्स करून घेऊ. खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यानंतर मी 1 इंच गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. इथे पण 5.5 इंचाची मार्किंग केली आणि मोंढा पण मी 5.5च घेतलेला आहे. हे पूर्ण बॉक्स केलेला आहे. त्यानंतर आपण 1.5 इंचावर बॅक आर्महोलचा शेप देणार आहे. 8 इंचाची घडी, 1.5 इंच मार्जिन. 32 इंच फोरटक्स ब्लाऊजची कटिंग. तर आपण यांचं सेंटर काढून घेऊ. 5.5चे किती होते? 2.25. तर हे बघा, मी पूर्ण आकार देऊन घेतलेला आहे. बॅक टक्स 4 इंचावर, वरती पण 4 आणि दोन्ही साईडनं अर्धा इंच. एकूण 2 लाईनचं वर यायचं. टक्स मारल्यानं खाली येत नाही. बॅक पार्ट खालीवर होत नाही म्हणून 2 लाईनचं फिटिंगच्या साईडनं वरती कट करून घ्यायचं. आपण हे बॅक पार्टची पूर्ण कटिंग करून घेऊ. बॅक पार्टची कटिंग झाली. आता आपण बॅक पार्ट जशाच तसा ठेवू. अर्धा इंच फक्त वाढवायचं योगपट्टीसाठी. अर्धा इंच वाढून घ्यायचं, कारण आपल्याला योगपट्टी जॉईन करण्यासाठी लागते म्हणून अर्धा इंच बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्ट वाढून घ्यायचा. त्यानंतर जसं आपण मार्किंग केली तशी पूर्ण आखून घ्यायचं. हे पूर्ण आखून घेतले. आता योगपट्टीसाठी 3 इंचावर मार्किंग. या साईडनं पण अगोदर 3 इंचावर मार्किंग करून घ्यायची. नंतर अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर अर्धा इंच, 1 इंच समोरच्या आर्महोलचा मी आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथे सेंटर काढून घ्यायचा. किती असो त्याचा सेंटर काढून घ्यायचा. हे 1 टक्स टाकायचं इथे. इथून इथं 3 इंचावर टाकायचा. ते मेन टक्स आहे. वरी 1.5 इंचावर दोन्ही साईडनं अर्धा इंचाचा हे टक्स घ्यायचा. हे बघा, हे मेन टक्स आहे. दोन्ही साईडनं अर्धा इंच घेतले. तर इथून 1.5 इंचावर हे घ्यायचं. सोपं. हा 1.5 इंच, हे उगं 2 लाईनचा. तिथून 1.5 इंचावर मोपायचं. या साईडनं पण 1.5 इंचावर. हा सरळ आपल्या आर्महोलमध्ये येतो. 2 लाईन एवढाच. हे पण हा थोडासा क्रॉस घ्यायचा फिटिंगच्या लाईनकडं. जास्त नाही, थोडासा. बघू शकता एकदम राऊंड आलेला आहे आपला. आता गोल आकार देऊन घ्यायचा. गळ्याला अर्धा इंच वर द्यायचा आणि जिथून टक्स आपला 3 इंचावर घेतला तिथून असं कर्व शेप द्यायचा. आपला बेल्ट पण तयार होतं. बेल्ट किंवा अगदी टक्स पेन आपला 9 इंच 9.5 इंचावर बरोबर आलेला आहे. योगपट्टी पण आपली झालेली आहे. त्यानंतर आपण कटिंग करून घेऊ.
या पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून बघा, अगदी परफेक्ट आणि ब्लाऊज पण एकदम छान बसतो. योगपट्टीचा बघू शकता तर किती सुंदर आलेला आहे. हे जॉईंट कट करून घ्यायचे, 2 भाग लागतात आपल्याला योगपट्टीचे पण. याच्यामध्ये आपण काज बटन पट्टी काढून घ्या. हुक पट्टी 1.5 इंचाची आणि 2 इंचाची मी काढून घेतलेली. हे बॅक पार्ट, हे फ्रंट पार्ट. बाहीची कटिंग तर सर्वांनाच येते, ते तुम्ही करू शकता. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. बाय बाय.